जय जय रामकृष्ण हरी परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण। नवनवीन दर्जेदार व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या आवडत्या परमार्थ प्रेमी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन नक्की हिट करा। धन्यवाद। आता मला वाटतं श्राद्ध पितृपक्ष चालू आहे। या पितृपक्षामध्ये आपल्या आपल्या तिथीप्रमाणे प्रत्येक जण आता श्राद्ध विधी करत असतात। त्या श्राद्ध विधीमध्ये पितृपक्षामध्ये प्रत्येक जण आपल्या दिवंगत आत्म्यांना अर्थात आपले जे वंशज होते, वाडवडील होते, त्या सगळ्या वाडवडिलांची आपल्यावर कृपा दृष्टी राहावी, ते पितर जे आहेत ते आपल्यावर रुष्ट होऊ नये, ते आपल्यावर नाराज होऊ नये, यासाठी म्हणून जसं सज्जन हो जीवन जगत असताना जिवंत माणसाच्या आशीर्वादाची जशी आपल्याला गरज असते, ऐका लक्ष द्या, जीवन जगत असताना जिवंत माणसाच्या आशीर्वादाची जितकी गरज असते ना माणसाच्या जीवनाला, तितकीच गरज दिवंगत आत्म्यांची अर्थात आपल्या पितरांची सुद्धा गरज आहे। वादी लोक डोकं लावण्याचं काम करत असतात। ते म्हणतात माणूस जाऊन आता 1 वर्ष झालेलं असतं, 1 वर्षानंतर त्या व्यक्तीच्या स्मृती प्रीत्यर्थ त्यांच्या आठवणीसाठी म्हणून हा कार्यक्रम वर्षानंतर का करायचा? बरं ठीक आहे, सांस्कृतिक रीतिरिवाजाप्रमाणे वर्ष श्राद्ध घालणं ठीक आहे, पण मग हे असे परमार्थाचे कार्यक्रम, नामस्मरणाचे कार्यक्रम हे का करायचे? तर त्याच्यासाठी त्याचा अर्थ असा आहे सज्जन हो, गेलेल्या दिवंगत आत्मा हा खऱ्या अर्थानं त्या गेलेल्या दिवंगत आत्म्याचा त्या असलेल्या परिवाराचा आणि त्याचा जो संबंध असतो, तो संबंध तो दिवंगत आत्मा मृत झाल्यानंतरही वर्षभर त्या परिवाराशी त्याचा संबंध अखंड राहत असतो। तोपर्यंत त्या व्यक्तीचा त्या परिवाराशी संबंध राहतो जोपर्यंत त्याचं श्राद्ध घातल्या जात नाही। श्राद्ध विधी पूर्ण केल्याशिवाय त्या परिवाराच्या ऋणातून किंवा परिवार त्याच्या ऋणातून उतराई होणं शक्य होत नाही। वर्ष श्राद्ध घातल्यानंतरच भगवान परमात्मा त्या जीवात्म्याला पुनर्जन्मासाठी परवानगी देत असतो। वर्ष श्राद्धाच्या अगोदर पुनर्जन्म शक्य होत नाही। वर्ष श्राद्ध झाल्यानंतर आपलं जे काही त्या दिवंगत आत्म्याशी असलेलं जे ममत्व आहे, जी आसक्ती आहे, जी त्याच्याविषयी असलेली अटॅचमेंट आहे, ती सगळ्याच्या सगळ्या अर्थाने ती पूर्ण होत असते। आणि त्या दिवंगत आत्म्याच्या जीवनामध्ये आयुष्यभर जर त्याने पुण्य केलेलं असेल आणि जर त्याला थोडं बहुत पुण्य कमी पडत असेल, त्याच्या सद्गतीसाठी पुनर्जन्माच्या सद्गतीसाठी जर त्याला पुण्याचा संचय थोडा बहुत जर कमी पडत असेल, तर त्या परिवारातल्या पारिवारिक जनांचं कर्तव्य आहे की त्या दिवंगत आत्म्याला ही पुण्याची शिदोरी त्याच्या सोबत द्यायची। आजच्या दिवशी, या वर्ष श्राद्धाच्या दिवशी त्याचा आणि आपला असलेला संबंध पूर्ण होत असेल तर ती पूर्णाहुती ही त्याच्याही जीवनातली गोड झाली पाहिजे। त्याच्याही जीवनामध्ये शेवटी पुनर्जन्म आनंदामध्ये त्याने दुसऱ्या जन्मामध्ये सुद्धा त्याला सुंदर आनंदमय जीवन त्याला दुसऱ्या जन्मामध्येही मिळावं, यासाठी पुण्याचा साठा जेवढा म्हणून काही या सत्संगाच्या माध्यमातून होईल, जेवढं म्हणून काही पुण्य या कीर्तनाच्या माध्यमातून होईल, ते सगळं पुण्य त्या दिवंगत आत्म्याच्या पदरामध्ये टाकावं लागत असतं। काही माणसं म्हणतील महाराज तो माणूस तर गेला आणि त्याच्या पदरात पुण्य कसं टाकायचं? आता त्या मृतात्म्यापर्यंत हे पुण्य पोहोचेल कसं? आता मला वाटतं श्राद्ध पितृपक्ष चालू आहे। या पितृपक्षामध्ये आपल्या आपल्या तिथीप्रमाणे प्रत्येक जण आता श्राद्ध विधी करत असतात। त्या श्राद्ध विधीमध्ये पितृपक्षामध्ये प्रत्येक जण आपल्या दिवंगत आत्म्यांना अर्थात आपले जे वंशज होते, वाडवडील होते, त्या सगळ्या वाडवडिलांची आपल्यावर कृपा दृष्टी राहावी, ते पितर जे आहेत ते आपल्यावर रुष्ट होऊ नये, ते आपल्यावर नाराज होऊ नये, यासाठी म्हणून जसं सज्जन हो जीवन जगत असताना जिवंत माणसाच्या आशीर्वादाची जशी आपल्याला गरज असते, ऐका लक्ष द्या, जीवन जगत असताना जिवंत माणसाच्या आशीर्वादाची जितकी गरज असते ना माणसाच्या जीवनाला,
तितकीच गरज दिवंगत आत्म्यांची अर्थात आपल्या पितरांची सुद्धा गरज आहे. पितरांचा आशीर्वाद आपल्या जवळ आपल्या सोबत असल्याशिवाय आपलं जीवन आनंदी होणं शक्य नाही. अर्जुन याच गोष्टीला घाबरत होता. देवानं म्हणावं, अरे अर्जुना उचल धनुष्य आणि मार या सगळ्यांना कौरवांना. अर्जुनानं म्हणावं, देवा जर मी यांना मारलं ना देवा तर यांचा मृत्यू होईल, यांच्या पत्न्या विधवा होतील, विधवा झाल्यानंतर वर्णसंकर वाढेल आणि वर्णसंकरामुळे आमचे स्वर्गाला गेलेले पितर पतंती पितरो हे श्याम लुप्त पिंडोदक क्रिया, त्या पितरांचं आमच्या पतन होईल देवा. आम्हाला शेवटी रसा तळाला जावं लागेल, पाताळालाही नाही रसा तळाला जावं लागेल. त्यासाठी देवा मी मारणार नाही. अर्जुन या गोष्टीला घाबरत होता. आपले पितर नाराज नाही झाले पाहिजे. मला वाटतं ते संतुष्ट राहावेत म्हणूनच आम्ही दरवर्षी पितृपक्षामध्ये त्या पितरांना आणि अक्षय तृतीयेच्या दिवशी पितरांना जीव घालतो. आता त्या पितरांना जीव घालत असताना आपण त्यांच्या नावाचा स्वयंपाक बनवतो. सुंदर स्वयंपाक तयार झालेला असतो. कुणीतरी त्या पितरांचा एक प्रतिनिधी म्हणून आपण एक जणाची नियुक्ती करतो, त्याला आपला पितर म्हणून त्याला बोलवतो. पण खऱ्या अर्थानं त्या पितराला जेवू घातल्यानंतर घराचा जो मालक आहे आपल्या वाडवडिलांना आपल्या पितरांना जेवू घालण्यासाठी तो काय करतो सज्जनो? आमच्याकडची पद्धत सांगतो. एक नैवेद्य बनवलेला असतो. जेवढा स्वयंपाक बनवलाय त्या सगळा त्या नैवेद्यावर ठेवायचा. जो पितर जेवायला आलेला असतो त्याच्या समोर एका प्लेटमध्ये विस्तव ठेवायचा, अग्नी ठेवायचा. त्या अग्नीच्या बाजूला नैवेद्य ठेवायचा. त्याच्या बाजूने पाणी फिरवायचं. पाणी फिरवायचं म्हणजे परवानगी द्यायची जेवायला. आणि पाणी फिरवून झाल्यानंतर जो अग्नी असतो त्या अग्नीवर तुपाची धार टाकायची. तुमच्याकडे असंच आहे ना? मग ती तुपाची धार त्याच्यावर टाकल्यानंतर तुमची आमची प्रत्येकाची एक अशी भावना आहे, कारण आपण भाव विश्वामध्ये जीवन जगणारी माणसं आहोत. प्रत्येकाची अशी भावना आहे की हे भोजन बनवलेलं भोजन या धुराच्या माध्यमातून आमच्या पितरापर्यंत पोहोचणार आहे, स्वर्गापर्यंत ते भोजन आणि त्याचा आस्वाद पोहोचणार आहे. आता मला सांगा, जर तुमच्या भोजनात तुम्ही बनवलेलं भोजन जर धुराच्या माध्यमातून तुमच्या पितरापर्यंत पोहोचणार असेल तर मला सांगा, त्यांच्यासाठी केलेलं पुण्यकर्म हे त्यांच्यापर्यंत का पोहोचणार नाही? म्हणून त्याच्यासाठी हे श्राद्ध विधी घालायचे असते. आपल्याकडे पैसे जास्त आहेत म्हणून नाही, किंवा आणि त्याच्यातही जेवढं तुम्ही त्यांच्यासाठी, कारण त्यांनी जेवढं आपल्यासाठी केलेलं असतं. आपण जे अन्न खातो ना सज्जन हो प्रत्येक जण, तर आपण खात असलेल्या अन्नाच्या प्रत्येक घासामध्ये आपल्या वाडवडिलांच्या आपल्या पितरांच्या घामाचा आणि त्यांच्या रक्ताचा सुगंध असतो. आणि म्हणून जीवन जगत असताना पितर कधी नाराज झाले नाही पाहिजे, याकरता दिवंगत आत्म्याच्या पुण्य संचय त्यांच्या सोबत राहावा, यासाठी हे सुंदर सत्संग. आणि असाच हा गोड सत्संग कोंडीबा ज्ञानोबा कोंडीबा केदार यांच्या या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने या तीनही सुपुत्रांनी गोड असं आयोजन केलेलं या कार्यक्रमासाठी. म्हणून नामांकित सगळी मंडळी या ठिकाणी विराजमान आहेत, ज्यांची गोड चाल आताच आपण ऐकली. महाराष्ट्रातील प्रसिद्ध भजन सम्राट गायनाचार्य, हरिभक्त परायण, सध्या महाराष्ट्रामध्ये यूट्यूब क्षेत्रामध्ये ज्यांचं नाव गाजत आहे असे भजन सम्राट संगीत अलंकार कैलास महाराज पवार संभाजीनगर. त्याचबरोबर त्यांना अत्यंत सुंदर गोड अशी साथ ज्यांनी केली, आपल्या भागाचं परिसराचं भूषण वैभव हरिभक्त परायण संगीत अलंकार माझे परमस्नेही कैलासजी महाराज मुरकुटे. आणि या दोघांच्याही गाण्याला गोड अशी साथ ज्यांनी केली मृदंगाची, माझ्या उजव्या बाजूला माझे परमस्नेही परमादरणीय आपल्या या परिसराचं वैभव भूषण महाराष्ट्रातील प्रसिद्ध कीर्तनकार मृदंग सम्राट हरिभक्त परायण श्री दिलीपजी महाराज मुसळे.
महाराजांना वंदन. त्याचबरोबर माझ्या डाव्या बाजूला अत्यंत कमी दिवसामध्ये अल्पावधीमध्ये बोटावर मोजण्यासारखे जे महाराष्ट्रामध्ये पखवाज वादक आहेत त्या टॉप 10 मृदंगाचार्यांच्या लिस्टमध्ये ज्यांचं नाव घेतलं जात असे मृदंग सम्राट हरिभक्त परायण विठ्ठलजी महाराज गुंजाळ, तुम्हाला सुद्धा वंदन. त्याचबरोबर आपल्या गावातील सगळी भजनी मंडळी, आदरणीय आपल्या भागाचं भूषण मृदंग सम्राट हरिभक्त परायण माझे जीवाचे जीवलग असणारे गुरुबंधू आमचे पंडित महाराज, आपल्या सुद्धा चरणी वंदन. त्यांच्या शेजारी आदरणीय आमचे रायवाडीकर, तुम्हालाही वंदन. इकडे सगळे भजनी मंडळी, आदरणीय महाराज, तुम्ही सगळे रसिक श्रोते, सज्जन, भक्तिमती माता, आदरणीय आमचे सुशील दादा, झी टॉकीजच्या माध्यमातून अनेक कीर्तनकाराला आपलं स्वतःचं व्यक्तिगत स्टेज निर्माण करून दिलेले आपल्या गावाचं भूषण वैभव आहेत आमचे सुशील दादा, तुम्हाला सुद्धा मनस्वी वंदन. गोड अशी साऊंड सिस्टम आणि विशेषतः ज्यांच्या योगाने खऱ्या अर्थाने मी इथपर्यंत येणं माझं शक्य झालं, आमचे माझ्यावरती ज्यांचं नितांत प्रेम आहे असे आदरणीय श्री आपल्या गावचे प्रतिष्ठित नागरिक आमचे रामभाऊ केंद्रे, आपल्याला सुद्धा मनस्वी वंदन करतो आणि तुम्हा सगळ्यांच्या चरणारविंदी विनेकरांच्या चरणी मनोभावे वंदन करून कीर्तन सेवेकडे वळतो. विठ्ठला 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 या प्रथम वर्ष श्राद्धाच्या निमित्ताने अभंग सादर केलाय सज्जन हो जगद्गुरु तुकोबा यांचा. अत्यंत सुंदर, अत्यंत गोड असा अभंग आहे. सगळ्यांनी आपल्या अंतकरणाची कानं करून कीर्तन ऐका. सगळ्यांच्या हृदयापर्यंत कीर्तन पोहोचवण्याची जबाबदारी माझी आणि अंतकरणाची कानं करून कीर्तन ऐकण्याची जबाबदारी तुमची आहे. अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा अत्यंत सुंदर गोड असा अभंग आहे सज्जन हो. या अभंगाच्या माध्यमातून माझे जगद्गुरु तुकोबाराय त्यांनी आपल्या जीवनामध्ये जी महाराजांनी क्रांती केली त्या क्रांतीची घोषणा या अभंगातून केलेली आहे. आता लक्ष द्या, क्रांती क्रांती म्हणजे काय, थोडासा गिण द्या. क्रांती या शब्दाचा अर्थ आहे सज्जन हो, या जगात जे काम कोणालाच जमत नाही, जगात जे काम कोणालाच जमत नाही ते काम आपण करून दाखवणं त्याचं नाव क्रांती आहे. जे कोणालाच करणं शक्य नाही ते आपण करून दाखवायचं त्याचं नाव क्रांती आहे. माझ्या संतांनी आपल्या जीवनामध्ये क्रांती केली. काय क्रांती केली संतांनी, तर संत म्हणतात या जगातल्या प्रत्येक जीवाला मरावं लागतंय पण आम्हाला मात्र मरावं लागत नाही. ही क्रांती आमच्या जीवनात झाली. आता ऐका, या जगामध्ये सज्जन हो प्रत्येक जीव, प्रत्येक माणूस क्रांती करू शकतो. ईश्वरानं तुमच्या आमच्यामध्ये एवढी प्रचंड प्रचंड गुणवत्ता भरलेली आहे देवानं. हे मानवी शरीर, मी नेहमी सांगत असतो सज्जन हो, माणसाचं हे शरीर म्हणजे एक जंक्शन स्टेशन आहे. जसं जंक्शन स्टेशनहून कोणत्याही प्रत्येक जंक्शन स्टेशनवरून ज्या रूटला जायचं, ज्या दिशेला जायचं त्या दिशेला गाड्या मिळतात, तसं या मानवी शरीरामधून सुद्धा तुम्हाला कुठं जायचंय, खाली जायचंय पाताळात, काही तर मृत्यू लोकात राहायचंय, की तुम्हाला स्वर्गामध्ये जायचंय, तुमच्या जीवनाची ऊर्ध्वगती करायची, हे तुमच्या हातात आहे. माणसाने जर ठरवलं ना सज्जन हो तर माणूस प्रत्येक जीव क्रांती करू शकतो. ठरवल्यानंतर या जगात अशक्य काहीच नाही, काहीच नाही. फक्त माणसानं ठरवलं पाहिजे. आपण तुम्ही आम्ही ठरवतच नाही. आपल्या महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतरावजी चव्हाण साहेब म्हणायचे, महाराष्ट्राच्या मातीतल्या प्रत्येक माणसाच्या मध्ये इतकी अफाट गुणवत्ता, एवढी मोठी अफाट शक्ती आहे की त्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक व्यक्तीनं जर ठरवलं, जर व्यक्तीनं महाराष्ट्रातल्या ठरवलं तर सिंहाच्या जबड्यात हात घालून त्याचे दात मोजण्याची ताकद महाराष्ट्राच्या मातीत आहे. पण पुढे ते म्हणायचे, महाराष्ट्रातल्या मातीतला माणूस असं कधी ठरवतच नाही.